नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे। 31ची नाईट काही तासांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळं अनेक जण पार्टीच्या नियोजनाला लागले असतील। मात्र दुसरीकडे 31 डिसेंबर रोजी मद्यपी वाहन चालकांवर करडी नजर ठेवण्यासाठी ठाणे वाहतूक पोलीस सज्ज झालेत। शहरात आणि उपनगरांमध्ये एकूण 70 ते 85 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे। यासाठी तब्बल 59 अधिकारी आणि सुमारे 450 कर्मचारी तैनात राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली आहे। साजरा करताना आपण रिस्पॉन्सिबली सगळ्यांनी साजरं करावं आणि फक्त दारू पिऊनच वर्ष साजरं होतं असं काही नाहीये। पण ज्याला प्यायची असेल त्यांनी प्यावी, पण पिऊन गाडी कोणी चालवू नये अशी मी ट्रॅफिक विभागाकडनं विनंती करतो। मागच्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत बघायला गेलं तर पूर्ण वर्षभरात जवळपास 13,350 केसेस झालेल्या आहेत आणि मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये जवळपास 1,500 केसेस झाल्या होत्या, पण या वर्षी 646 केसेस आतापर्यंत झालेला आहे। म्हणजे कुठेतरी त्या दारू पिण्या आणि दारू पिऊन गाडी चालवण्याच्या ट्रेंड मध्ये कुठेतरी कमी झालेली दिसून येते। ट्रॅफिक विभागाचे 59 अधिकारी आणि 450 कर्मचारी त्या दिवशी रात्र बंदोबस्ताला असणार आहेत आणि जवळपास 54 ठिकाणी नाकाबंदी राबवली जाणार आहे। रॅली आणि सभांसाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला माननीय आयुक्त सरांनी एक्स्ट्रा मॅनपॉवर दिलेला आहे। त्याच्याबाबत आपण ज्या ठिकाणी रॅलीज असतील आणि सभा असतील अशा सर्व यांनी आपल्याला 7 दिवस पूर्वी कल्पना देण्याबाबत आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत। ते दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी प्रॉपर डायव्हर्जन आणि प्रोपगंडा करून लोकांपर्यंत माहिती पोहोचवणार आहोत की त्या ठिकाणी रस्ता बंद असेल, आपण इतर मार्गाने म्हणजे ज्या मार्गाने ते जाणार असतील त्या मार्गावर प्रॉपर बंदोबस्त आपण नेमलेला असेल। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो पेंडिंग दंड होता तो जवळपास आतापर्यंत 307 उमेदवारांनी आतापर्यंत दंड भरलेला आहे। त्यातील जवळपास 11,09,550 रुपयाचा दंड त्यांनी भरलेला आहे आणि अजून भरण्याची प्रक्रिया चालूच आहे। ग्राहक येतील आणि जे पिऊन बाहेर पडणार असतील एक्स्ट्रा ड्रायव्हर्स, टॅक्सीज आणि ऑटोजची उपलब्धता त्यांनी करून द्यायची आहे। एकूण 51 ठिकाणी आपण नाकाबंदी पॉइंट्स असतील आणि प्लस पोलीस स्टेशनचे 35 असे जवळपास 70 ते 80-85 ठिकाणी आपल्याकडे नाकाबंदी पॉइंट्स असतील पूर्ण ठाणे शहरात। दुसरं, मागच्या वर्षी म्हणजे या गेल्या 2025 मध्ये आपल्याकडे जवळपास 13,350 ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस झाले आहेत, ज्या की आतापर्यंतच्या केसेस मध्ये मागच्या 3 वर्षाचं कंपेअर केलं तरी ते 50% एक्स्ट्रा होत आहे। तर त्यामुळे आता बघायला गेलं तर ट्रेंड या महिन्यात ट्रेंड हा खाली येतोय। आतापर्यंत फक्त 646 लोकांवर आपल्याला मिळालेले आहेत, जो की ट्रेंड कमी होतोय। मागच्या वर्षी जानेवारीत वाढलेला होता तो आता ट्रेंड या डिसेंबर पर्यंत कमी होत आलेला, लोक जागृत होत आहेत। त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की 31 डिसेंबर साजरा करताना आपण आपला स्वतःचा जीव ची काळजी घ्यावी, दारू पिऊन गाडी चालवू नये आणि जर प्यायचीच असेल तर कृपा करून ड्रायव्हर जो की दारू न पिलेला असेल असा ड्रायव्हर बरोबर ठेवा।